नमस्कार मित्रांनो थोड्या दिवसात आता PM किसानचा हप्ता जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। तर याबद्दल एक महत्त्वाची अपडेट घेण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आता येणाऱ्या 24 फेब्रुवारी रोजी भागलपूर बिहार येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता 24 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या PM किसानच्या 19व्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी आता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे। फार्मर युनिक ID लागतो का, फार्मर युनिक ID असेल तरच आपल्याला पैसे मिळतील का, असे प्रचंड आता शेतकऱ्यामध्ये संभ्रम तयार झालेला आहे। तर मित्रांनो, तर आता जो येणारा हप्ता जो आहे 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी, याच्यासाठी कुठलाही निकष आता लावण्यात आलेला नाही आहे फार्मर युनिक IDचा। तर मित्रांनो, आता हा हप्ता तुमच्या खात्यात निश्चिंत पडणारच आहे। तर मित्रांनो, परंतु पुढील हप्त्यासाठी आपल्याला फार्मर युनिक ID काढणं फार गरजेचं आहे। तर मित्रांनो, फार्मर युनिक ID लवकरात लवकर काढून घ्या आणि या PM किसान किंवा CM किसानच्या ज्या दोन्ही पण ज्या योजना आहे सरकारच्या, तर याच्यासाठी हप्त्याचा लाभ घेण्यासाठी फार्मर युनिक ID किंवा इतरही शासनाच्या वेगवेगळ्या बाबीसाठी अनुदानासाठी किंवा अतिवृष्टी असेल, पीक विमा असेल, अशा वेगळ्या आपल्याला सरकारी ज्या योजना आहे याच्यासाठी आपल्याला फार्मर युनिक IDची फार आवश्यकता सरकारने बंधनकारक करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आता बरेच सारे बोगस लाभार्थी राहतात, जे पात्र लाभार्थी त्यांना लाभ मिळत नाही, परंतु बोगस लाभार्थी त्या ठिकाणी ताव मारून जातात। याच्यासाठी ही जी DBTची जी वितरण प्रणाली आहे ही सुव्यवस्थित होण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा हे सुरू केलेलं आहे, ते म्हणजे फार्मर युनिक IDचं रोल हे चालू केलेलं आहे। त्याच्या माध्यमातून या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा सरळ मार्ग त्या ठिकाणी आपण म्हणू, असं एक सरळ मार्ग होणार आहे, ज्यामुळे शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही। याच्यासाठी फार्मर युनिक ID फार महत्त्वाचा आहे, तो लवकरच शेतकऱ्यांनी काढून घ्या। आणि राहिला विषय आपला PM किसानच्या 19व्या हप्त्याचा, तो तर आता ह्या जो येणारा हप्ता आहे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणारच आहे। याच्यासाठी कुठली आता अट तयार झालेली नाही। आणि CM किसानचा जो हप्ता आहे त्याच्याबद्दल आता कुठेही आता सध्यापर्यंत कुठली अपडेट आलेली नाही आहे। त्याच्याबद्दल अपडेट आल्यावर आपण नंतर घेतो। तुर्तास तरी हा 2000चा PM किसानचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे मित्रांनो। तर ही एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी होती। तर मित्रांनो, इथंच थांबतो, भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय।